नमस्कार माता बंधूंनी भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो. तर दादा गावडेदा सगळ्यांनी साष्टांग नमस्कार. तर आमच्या शेतातली एक लई भारी गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ती गोष्ट काय बघायची आहे तो व्हिडिओ पे लगे रहो. तर ही आहे बघा मित्रांनो, तुम्हाला जी गोष्ट दाखवणार तो ते म्हणजे हे वाळकाचं फुट्ट. हे देशी वाळकाचं फुट्ट आहे बघा मित्रांनो. जसं फुट्ट या नावात वजनदार आहे, फुट्ट हा शब्द ढोबळा वाटतोय, तसंच हे वाळकाचं फुट्टसुद्धा बघा ढोबळं होतं आहे. आणि हे वाळकाच्या पानातनं इसरून राहतं आहे आणि एवढं मोठं होतं आहे. आणि ह्याचा वास तर एवढा भारी आला आहे म्हणून सांगतो मित्रांनो तुम्हाला. ह्या फुट्टाचा बघा कसं पिकलं आहे बघा. हे वास लई भारी यायला लागला आहे. ह्यात आता बी तयार होत्यात मोठं. तर हे आहे बघा मित्रांनो फुट्ट. आणि हे साखर घालून खात्यात, लई गुळमट लागते. असं फुट्ट कोण कोण खाल्लं आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. आणि ह्या फुट्टाचा वास तर एवढा भारी आला आहे. हा लय भारी वास येतो मित्रांनो. गुळमाट झार लागतं आहे. आणि ह्या जर साखर घालून खायचं म्हणजे चरचरीत. आता हे फुट्टा मी तोडून घेतलो आहे. या इथे एक फुट्ट पिकलं आहे बघा मित्रांनो. इथे एक फुट्ट पिकलं आहे. आणि हे असं मोठं झाल्यावर कोणी आपाप असं चिरतं आहे. आणि पिकलं की याचा वास लय भारी येतो आहे. हे पण फुट्ट तोडून घेऊया आपण. आता बघा हे पिकलं आहे. पिकल्यावर आपाप गळून पडतं इथे. तर बघा मित्रांनो हे फुट्ट असं पिकलं आहे, मऊ लुसलुशीत झालं आहे एकदम. ह्याचा गाभा आहे. आणि आता आमची बायको खायला लागल्या बघा. तर मी तुम्ही जर खात वय फुट्ट गाभा. हे जर साखर घेऊन खाल्लं का नाही, साखर घालून नाही तर गुळ घालून, होय फुट्टाचा गाभा. वाळका देशी वाळकाच्या फुट्टाचा गाभा.